अरे ओम. हा अरे काका दिवसभराचं दुकान वाढवून आलोय. वाढवून आलोय म्हणजे? अरे आपल्यात बंद करून बोलत नाहीत ना. हो अच्छा तसं तसं. एक एक मिनिट काका हे घे. हा 400 रुपये. अरे हे आपला जो लॉस झाला होता ना त्याचे आणि प्लस 200 रुपये प्रॉफिटही कमवलाय. अरे असंच काम करत राहिलो तर इझिली पैसे साठतील आपले. गुड न्यूज दिलीस हा तू. ही गुड न्यूज नाहीये, अजून एक गुड न्यूज आहे. अजून? मी आज एका भाजीच्या होलसेलरला भेटायला जाणार आहे आणि त्याच्याकडून होलसेल मध्ये भाजी उचलणार. ओम काय बोलतोयस तू? किमान 200-300 किलो तरी भाजी घ्यावी लागेल. एवढी भाजी विकणार कुठे? 200-300 नाही, डायरेक्ट 500 किलो उचलायची. 500 किलो? अरे 500? हो हे काय आहे, ही उचललेली जी भाजी आहे ती आपल्या इथल्या भाजी मार्केट मधल्या सगळ्या भाजीवाल्यांना विकायची आणि राहिलेली जी भाजी आहे ती मुंबईला पाठवायची भाजी मार्केटमध्ये. मुंबईला आपली भाजी? वा. हा बेसिक मेन गोष्ट अशी आहे की आपल्या दुकानाचा जो त्रास आहे तो वाचेल आणि आपल्याला नफा पण कमवता येईल जास्त. वा मस्त आयडिया. ठेव. अरे मला नको, तूच ठेव. अरे ओम काका ठेव. अरे तुझी कमाईच आहे. आधीच मी तुझं खूप नुकसान केलंय रे. ते आधीचं नुकसान भरून काढायचंय मला. अरे काका असं थोडी असतं. आता एखाद्या कंपनीचा लॉस झाला तरी त्याच्या एम्प्लॉईजना पगार मिळतोच ना काय. आणि हे तर तुझ्या कष्टाचे आहेत. हो असं काय करतोस ते? हे बघ इथे तिथे छोटी मोठी कामं करून ना मला पैसे मिळतात रे. तू मोठा बिझनेसमन झालास ना की फक्त मला विसरू नकोस. हा घ्या मी तुला विसरणार. बिझनेस पार्टनर आहेस माझा. हे सुमन मी बिझनेस पार्टनर. हो चल चल ना आज चल. ये ना. येतो. हे घे तुला पाण्यात. दुपारी उन्हाचं भान नसायचं, पावसाचं भान नसायचं. धावत 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 उन्हात गेला की उन्हाने पायाला चटके बसायचे. शेवटी डॅडना सांगून मी शेड लावून घेतली आमच्या अंगणात आणि खाली कार्पेट लावून घेतलं. पण आज तुझ्यासाठी बघ ना, हातात भाजीची टोपली घेऊन दारोदार भटकत कष्ट करतोय, स्ट्रगल करतोय. सावकाश, ठसका लागेल. ठसका लागला तर तुमची अख्खी चाळ जमा होईल मला पाणी पाजायला. त्यांचा फेवरेट हक्काचा भाजीवाला आहे मी. बघू. काय बघू? बघू. अगं काही नाही, चप्पल तुटली म्हणून थोडस जरा काही नाही. बघू. पिठू अगं इट्स ओके, इट्स ऑल राईट. ओके. अगं पिठू काय देखले दे. काय करतेय? अगं नको, मलम वगैरे काय लावतेस नको. अगं स्वीटू आय एम फाईन. हे एवढं लाल झालंय, फाईन आहे. हो आय एम फाईन. थोडस भाजलंय, बाकी काही नाही. ओ मरे लावून घे बाळा मलम, जरा बरं वाटेल तुला. नाही काकी नको. इकडे दे. नको लावूस, राहू दे. थोडस फार नाही पिठू. ऐकणार आहेस का तू माझं? तू ऐकणारच माझं? काय चाललंय? आई भाजलंय त्याला. हा मग थोडस ऊन लागलं असेल. थोडा नाजूकपणा करून कसं चालेल? हे मी काय आठवडा होत आला ओम.
कधी कमवणार पैसे? 25,000 15 दिवसात कमवायचे आहे ना लक्षात? लक्षात आहे मावशी, होईल. कसं जमायचं एवढा नाजूकपणा करून? काळजी नको करूस नलू मावशी. हे बघ मी ओके ओके. मी एका होलसेलरला भेटायला चाललो ऍक्च्युली. डोंट वरी, जमतील पैसे. चल बाय. इट्स ओके, इट्स ओके, आलोच मी. ओ माय, ऐक ना माझं. हॅलो मॅम, एक्स्ट्रीमली सॉरी मॅम, थोडा बिझी होतो ऍक्च्युली. काय ना, हे मुंबई अंबरनाथ हे फार दमायला होतं, झेपत नाही. त्यात तुम्ही माझं प्रमोशन केलं त्यामुळे ना बिझी शेड्यूल झालंय माझं सगळं खूप. सो तुझं प्रमोशन झाल्यामुळे तुझी फक्त पोस्ट बदलली आहे म्हणून. सुमन, ताट तयार कर ना जरा. वेफर पण बघ तिकडेच आहेत. हो आहेत ना, आणि केळी आहेत बघ तिकडे. आला आला, चल. वडे कुठे गेले? सुमननी ठेवले असते. हे घ्या पटकन, गरम आहे गरम आहे. दादा दादा, चहा झालाय ना? चहा केळी ठेवली आणि आता फक्त वडे ठेवायचे. हा चालेल. पण वडे कुठे ठेवलेस? मी नाही ठेवले वहिनी. काय अगं, मी इकडे तळून ठेवलेले होते ना. हे बघ. कुठे? नाही माहिती. मला नाही माहिती म्हणजे काय भूत आला का? अहो, वडे तुम्ही ताटात पण नाही काढले, इथे पण नाही. कुठे वहिनी? हा, काय आहे ते तिथे? इकडे बघा. अहो, मस्त आहे ना? बिटू कसं आहे? छान आहे ना? काय भाऊजी? मी नाही, दादा. मी नाही, चिन्या. आणि मी नाही, मला हिने सांगितलं. हिला खायचं होता. मी नाही, मला मिळालाच नाही. कमाल आहे तुम्हा सगळ्यांची. तुमच्यापैकी कोणाचाही उपवास नाहीये, तरी पण चोरून चोरून वडे खाताय. काही नाही वहिनी, हा चिन्या सगळ्यांच्या पुढे असतो अशा गोष्टींमध्ये. हो, आई सोडं दुखतंय, दादा सांगा ना. सुमन, या सगळ्यांची शिक्षा तू एकट्याला का देतेस? वहिनी, मग आता काय तुम्ही दादाचा कान पकडणार का? माझी चूक काही असेल ना तर नलू मला पण सोडत नाही. पुरे पुरे. आपल्या शेजारच्या नानांचा ना आज आषाढी एकादशीचा उपवास असतो. त्यांच्या घरी बनवायला कुणी नाही. म्हटलं थोडासा फराळ करून घेऊन जाते तर नाही. तुम्ही सगळ्यांनी आधीच फस्त करून टाकलं. तर नलू आधी तरी सांगायचं ना. ते मी काय म्हणतो, नानांना काहीतरी फराळाचं नेऊन द्या लवकर. दादा, या पोरांनीच नेऊ दे. नाना खुश होतील एकदम. आणि आठवते का तुम्हाला दोघांना,
नाना तुम्हाला दोघांना लहान असताना बागेत फिरायला घेऊन जायचे आणि येताना मस्त लिमलेटच्या गोळ्या घेऊन द्यायचे. हा हा काय हा. आणि पोरं बघा ना, नानांसाठी केलेले वडे खातायत. चिन्या चल. हो चल आपण ठेवूनच ठेवूयात. बघताय काय संपते. हा हा दादा कुरकुरीत आहे पण. तू माझ्यावर कशाला ढकललंस? मी कधी तुला सांगितलं अरे मी एवढं तुमच्यासाठी चोरा गेलो तिथे. हे ओम दादा एवढं सकाळी सकाळी कुठे चालला? त्याने पण काही खाल्लेलं दिसत नाहीये. नानांसारखा त्याचा पण उपवास आहे की काय? ए कुठे गेला काय कुठे गेला? ओम ना मेहनती आहे तुझ्यासारखा नाहीये. तू फक्त खात बस. आवर ना, इंटरव्ह्यूला जायचंय ना. हा पण तो फराळ द्यायला जायचंय ना. उशीर होईल, चल लवकर. मला काय बोलली द्यायला जा. ओम ओम कुठे निघाला? बाहेर चाललोय मावशी, जरा एक काम आहे. हो का? का ग, काही काम होतं तुझं? मी नाही नाही, उशीर होत नसेल तर जरा घरी येतोस का? म्हणजे थोडस खाऊन घे, चहा पी आणि मग जा. घरी? हो. काय बघतोयस काय? चल ना. हा चल ना. ये. चल. हे नाना ते चालू नाही शकत. हो का? ऍक्सिडेंट झाला का? ऍक्सिडेंट नाही, माई गेल्यापासून 2 वर्ष असेच बसून आहेत. 2 वर्ष उठले नाहीयेत? स्वीटू, प्रॉब्लेम नानांच्या पायात नाहीये. म्हणजे? प्रॉब्लेम त्यांच्या मनात. काय ग स्वीटू, हल्ली नानांना भेटायला नाही आली? नाही नाना असं. आणि हा कोण? माझी लहानपणीची मैत्रीण, अगदी जवळची मैत्रीण. हा, तिचा मुलगा ओमकार. असं असं. इथेच राहतो. बर. नाना आज उपवास असेल ना तुमचा? हो तर. भूक लागली असेल ना, मी फराळाचं आणलंय. उघड, थोडं थोडस खाऊन घे. अगं अगं, हे काय? एकादशी आणि दुप्पट खाशी. अगं केवढं सारं करून आणलेस तू हे? नाही हो नाना, सगळं थोडं थोडं आणलंय. नाना तुम्ही उठून बसा ना. मी तुम्हाला मस्त बसून खाता येईल छान. थांबा मी मदत. नाही नाही ओम, ओम ओम ऐक ऐक. एकच मिनिट नाना. ओम ओम त्यांना नाही जमणार. ओम ओम ऐक ऐक तू. जमलं जमलं की नाना. या. पाहिलंस का ग, नलून काय काय खायला आणलंय ते. ये आपण खाऊन घेऊया. ये. नाना, माईंची अजूनही आठवण येते तुम्हाला? हे ग, आठवण सोबत नसलेल्या माणसाची येते. ती शरीराने नसली तरी मनाने आहे. 50 वर्ष आम्ही संसार केलाय दोघांनी मिळून एकत्र. आता तो तरी आम्हाला वेगळं काय करणार? ती शरीरानं गेली, मी मनानं तिच्या सोबत गेलो, किंवा ती मनानं माझ्या सोबत राहिली आहे असं म्हण. तिच्याशिवाय जगायची सवयच नाहीये मला, आणि हे तर तिला अधिक माहीत होत. तशी माई बरोबरची 50 वर्ष अगदी सुखात गेली माझी.
सगळा संसार अगदी समाधानानं पार पडला. फक्त एकच गोष्ट करायची तेवढी राहून गेली होती. कोणती नाना? एकत्र जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं मनात होतं माझ्या. नाना, माईची आणि माझी फार इच्छा होती वारीला जाण्याची. पण त्याआधी देवानं तिला बोलावून घेतलं. मागच्या वर्षी पंढरीला हिचा फोटो घेऊन जाणार होतो, तेही राहिलं. मुलाला म्हटलं या वर्षी तरी घेऊन जा रे बाबा मला, ते नाही जमलं. पण नाना, यावर्षी वारी झालीच नाही ना. तो तरी कुठे आला ग बापाला विचारायला. पांडुरंगा दर्शन हवंय रे बाबा, तुझं दर्शन हवंय. नाना, तुम्ही वडे खाल्लेत का? आवडतील तुम्हाला. मस्त आहेत, मस्त, एकदम चमचमीत झाले आहेत वडे. हा. नाना, आलेच आम्ही. येतो. नाना, खाऊन घ्या तुम्ही. हो हो, घेतो खाऊन. अर्जंट म्हणून बोलवतोय ना. कीर्तन चालू आहे. अरे चिन्या, हे काय झालंय सांग ना लवकर. हो बाबा, माझी बातमी ऐकायला ना विठ्ठल पावल्यासारखं वाटेल तुम्हाला. काय बातमी काय? हो, चिन्या चिन्या, काय काय मला जॉब लागला. जॉब लागलाय आणि पुढच्या आठवड्यापासून जॉईन करायला सांगितलंय. कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान बातमी दिली. खरंच विठ्ठल पावला. ओम दादा, हा, सगळं तुझ्यामुळे झालं. मी मला कळलं तू माझ्यासाठी शब्द टाकलास. ऐक एक 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 नाही 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 मी नाही टाकलाय शब्द. एक मिनिट चिन्या, हे तुझ्यामुळे झालंय. ओके, कारण तू केपेबल आहेस. तू चांगला दिलास ना इंटरव्ह्यू, म्हणून झालंय. मी माझा काही संबंध नाहीये. ओम, थँक्यू. माझ्यामुळे नाही झालं. आज खूप खुश आहे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. सगळी पांडुरंगाची कृपा रे. सुमन, बघतेस ना दादा, माझ्या पोराला नोकरी मिळाली. तर माझा पोरगा या बापाची सगळी स्वप्न पूर्ण करणार. बाबा, तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हा, आता मी आहे ना, मी खूप मन लावून काम करीन, खूप मेहनत करीन. हा दादा, तुम्ही पण अजिबात टेन्शन नाही घ्यायचं, कोणीच टेन्शन नाही घ्यायचं. रडतोस काय तू? अरे आता आपले आनंदाचे दिवस सुरू झाले बर का. काय रडतोस तू? सगळी त्याचीच कृपा. अरे थांबलात काय? चला चला, आधी कीर्तनाला जाऊया. चला चला. तुकाराम जय जय नानोबा तुकाराम, 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 तुकाराम जय
तू काय करतेस? शूटिंग कसलं करतेस तू? ओम बघ सगळं सोडून या फाटक्या चाळीत राहायला आलाय त्या सीटूसाठी. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे तुला, नाहीतर तो तुझ्या हातातून निसटून जाईल, सुटून जाईल. हळू सॉरी हा, माफ करा माऊली. त्यात काय आलं एवढं माऊली? मी ते कीर्तन ऐकत होतो ना. तुम्ही बाहेरून आलात का? हो. मी शरद या चाळीत राहतो. मला ना सगळे गुरुजी म्हणतात, गुरुजी. अरे गुरुजी सारखेच दिसताय तुम्ही. तुम्ही कीर्तन ऐकायला आलात ना? चला चला मग कीर्तन ऐकूया. पण मी खरं म्हणजे माझ्या मुलीला भेटायला आलो होतो. अच्छा अच्छा. ठीक आहे माझी मुलगी. ही गेली कुठे? गेली कुठे? काळजी करू नका हो, असेलच इथे कुठेतरी. तुम्ही कीर्तन ऐकायला आलात ना? चला कीर्तन ऐकायला चला. इथे कुठे? इथे या बाजूला या 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 हो. बहिणी, ओमला तुम्ही बोलवा ना आत. कुठे राहिलो तो? अशी कशी आत बोलवू सुमन? हे बघ सुमन, मी पैसे पुढे केले ना, म्हणा त्याचेच पैसे होते, राहिले ना मदतीला उभी. झालं का काही उपयोग? पावलोपावली अडचणी येणार, पण मार्ग त्यालाच काढावा लागणार आहे. सॉरी ओम. सोडा मला. ओ चल आपल्या घरी. मी चला घरी. चल ओम दादा. चिन्या एक मिनिट ऐक. मी नाही येऊ शकत. मी आलो तर नलू मावशीला आवडणार नाही, ती चिडेल, आणि मला अजून तिला त्रास नाही द्यायचा. कुणाला काही त्रास होणार नाही. आम्ही 6 माणसं राहतो, तू 7वा. कळलं ना? काही होणार नाही. अरे 7-8 दिवसाचा प्रश्न आहे. चल चला चल चल चल. चिन्या, मी नलू मावशीला काहीतरी प्रॉमिस केलंय आणि ते प्रॉमिस मला मोडायचं नाही. तुम्ही सगळे दमले असाल, तुम्ही जा घरी. मी करतो माझी काहीतरी व्यवस्था. अरे ओम थांब ना. अरे ओम असं काय करतो? ओम ऐक. ओम मैं देखता हूँ. ओम भाई, अरे ओम, स्वीटू चल घरी. स्वीटू चल. मुंबई, आज आपके सिर पे छत नहीं हुआ तो क्या हुआ? इस सिचुएशन में हम सब आपके साथ है ना, वो सबसे ज्यादा इंपॉर्टेंट है. आज सब लोग पार्टी करेंगे, कोई नहीं सोएगा. क्या चिन्या? अरे करेक्ट रॉकी दादा. ओम सर. हॅलो सर. हॅलो मोहित. हॅलो. हे तू इथे काय करतोयस? सर मी तुम्हालाच न्यायला आलोय सर. इथे असे नका राहू तुम्ही, प्लीज चला. जोपर्यंत मी नलू मावशीने दिलेला टास्क पूर्ण करत नाही तोपर्यंत कुठेही जात नाही. सर तो टास्क तुम्ही तिकडे येऊन सुद्धा पूर्ण करू शकता. सर प्लीज माझ्या बरोबर तुम्ही चला. तुम्ही जर नाही आलात तर माझी नोकरी जाईल सर. तुम्हाला माहिती आहे मालविका मॅम. एक मिनिट. ताईलाही माहितीये की मी इथून कुठेही हलणार नाही, आणि त्याचा राहिला प्रश्न तुझ्या नोकरीचा, तर त्याची काळजी तू करू नकोस. ओके? नाही
थँक्स त्यासाठी सर, पण आता तुमच्याकडे राहायला घर पण नाहीये, तुम्ही कसे राहणार इथे? तुला कसं कळलं माझा घर नाहीये? ते आता येत असताना काही लोक बोलत होते, ते कानावर पडलं म्हणून, बाकी काय नाही सर. प्लीज सर, तुम्ही चला ना माझ्या बरोबर घरी. मोहित, माझा डिसिजन फायनल आहे. पण आता तू इथे आलायसच तर रॉकीला आणि मोमोला घेऊन जा. ओके? नहीं नहीं ओम भाई, मैं कहीं नहीं जाने वाला, मैं आपके साथ ही रहने वाला हूँ. ए मोहिता, जो चाहिए तो मोमो को लेके जाना. ए मोमो तू जा ना. मोहित, लेट्स गो. तसंही ना इथे खूप मच्छर चावतायत मला. हा, मी येते. अच्छा सर, सर येतो, काळजी घ्या. या मॅम, या. ए भुट्टे, चल हम भी भुट्टे सेक के आते. हो, ते कुमटे मावशींच्या घराबाहेर चूल आहे ना, तिथे शेकून घेऊया. हम अभी आते हैं. येतो. बाय. चल जल्दी चल जल्दी. चल चल चल. स्वीटू, तू का अशी उभी आहेस? बस ना. बस, मग आजपासून उभी आहेस इथे. बस, ये. स्वीटू, अगं काय झालं? सॉरी. कशाबद्दल? माझ्यामुळे तुला इथे असं तुझ्यामुळे नाही काही, आणि म्हणून तू अपसेट आहेस. इट्स ओके, डोंट बी अपसेट. हे बघ, जोपर्यंत हा हात माझ्या हातात आहे ना, तोपर्यंत मी कुठेही असलो, काही करत असलो, काही खात असलो, कुठेही झोपत असलो, तरी मला कशाचाच काहीच फरक पडत नाही. जोपर्यंत आपल्याला एकमेकांची साथ आहे ना, तोपर्यंत कुठलीही सिच्युएशन माझ्यासाठी स्वर्गच असेल. स्वीटू, हे बाकड आहे ना, त्याच्यावरही झोप लागेल ना. हॅलो, हा मी ओमकार खानविलकर बोलतोय. तुम्ही माझ्या घराला, म्हणजे तुमच्या घराला जे लॉक लावून गेलात, तुम्ही काहीच नोटीस दिली नाही, त्याबद्दल मला बोलायचं होतं. नाही बघ, माझं ऐकून घ्या, माझं ऐकून घ्या. मला तुम्हाला भेटायचं आणि तुमच्याशी बोलायचंय. मी तुम्हाला नंतर फोन करतो, पण मी तुम्हाला भेटायला येतोय. ओके, ठेवतो. हा मावशी, काय झालं? हाऊस मिटली? काय म्हणाला होतास तुम्हाला की मी पैसे कमवून दाखवीन, गरिबीत जगून दाखवेन? मग काय झालं? इतक्या लवकर हार मानलीस तू? हे समजवत होते ना मी तुला. आम्ही जसं रोज जगत आलोय ना, ते तुला इतक्या सहज नाही जमणार. पण तेव्हा ऐकलं नाहीस तू माझं, हट्टाला पेटलास. ठीक आहे, आता तू निघालाच आहेस म्हटल्यावर. एक मिनिट, तू निघायची भाषा का करते? जस्ट बिकॉज त्यांनी मला त्या घरातनं बाहेर काढलं म्हणून? मी कुठेही जात नाहीये, मी इथेच आहे. मावशी, मी इकडे माझं प्रेम जिंकायला आलोय, तुझं मन जिंकायला आलोय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जे तुला वचन दिलंय ते पूर्ण करायला आलोय. अरे पण स्वीटू तर म्हणाली. अरे स्वीटू काही म्हणेल, स्वीटूचं काय? स्वीटू काही म्हणेल, मी कुठेही जात नाहीये, मी इथेच थांबणार आहे.
घडीत घोड्यावर घडीत गाढवावर असं झालंय तुमचं. हे कसलं प्रेम? म्हणजे ओम 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 ऐक ना. ओम प्लीज प्लीज नाही नाही नाही, मला तुझ्याशी काही बोलायचंच नाही. नाही, मला तुझं काही ऐकू नाही घ्यायचं. असं नको ना बोलू. डन. तुझा माझ्यावर विश्वास नाही हे तू दाखवून दिलंस. ओमकार खानविलकर फक्त मोठ्या गाड्यांमधून फिरतो, एसी रूम मध्ये झोपतो, ऐशो आरामात जगतो, हवेत इतके पैसे खर्च करतो. ओमकार खानविलकरला कष्ट काय असतात माहितीच नाही. इनफॅक्ट त्यांनी कधी कष्टच केले नाहीत आयुष्यात. बरोबर, राईट? तसं नाहीये रे. पण हा जो पण आहे ना, तोच प्रॉब्लेम आहे तू. कितीही माझ्याकडे पैसा असला तरी आपल्यासाठी ना मी वाटेल ते करू शकतो, आणि मी करत होतो. आपल्या भविष्यासाठी, आपल्या आनंदासाठी मी करत होतो. पण मला पिटू, तुला कळलंच नाही की मी तुझ्यासाठी वाटेल ते करू शकतो. तुला नाही कळलं. असं नाही. हो, तुला नाही कळलं. असंच आहे. तुला माहितीये, मी सगळ्या परीक्षांना आनंदाने देत होतो. तू मला त्याआधीच फेल केलंस ग. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती स्वीटू. तुझा माझ्याबद्दलचा विश्वास आणि कॉन्फिडन्स हेच माझं बळ होतं स्वीटू. पण तेच गेलंय आता. आता काय करणार? असं नाही. आता माझा काय? तुझ्यावर विश्वास नाही असं नाहीये, पण मला काळजी वाटली रे. आणि मला शंका होती की जमेल नाही जमेल. मला स्वीटू, तुझ्या मनात जी शंका आली ना, तिथेच सगळं संपलं. जिथे विश्वास असतो ना, तिथे कधी शंका नसते. त्या क्षणाला शंका येते, त्या क्षणाला सगळं संपतं. संपलं. नाही असं. हो, संपलं. निवे, मला नाही बोलायचं तुझ्याशी. ओ असं नको ना बोलू. प्लीज मी प्लीज.